आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईलने काळा चिकनची रस्स्याची भाजी बनवूया। त्यासाठी मी एका ताटलीत लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर धने डाळ आणि थोडेसे कांदे भाजून घेतलेले आहेत आणि एका ताटलीत मसाला घेतलेला आहे। यात आहे चिकन मसाला आणि लाल तिखट आणि इथे बघा मी हळद मीठ टाकून चिकन बॉईल करून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे। आता आपण तवा टाकून आधी खोबरं थोडंसं परतून घेऊया, त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कारण आपल्याला काळा मसाल्यातलं चिकनची भाजी करायची, त्यामुळे आपल्याला खोबरं भाजून घ्यावं लागणार आधी। मी खोबरं चांगलं थोडं काळं होईपर्यंत भाजून घेते। मी हे वल्लं नारळ घेतलेलं आहे, तुम्ही सुकलेलं पण घेऊ शकता, कारण वल्ल्या नारळाची भाजी पण छान लागते। माझ्याकडे आता अवेलेबल ओलं नारळ होतं, त्यामुळे मी ओलं नारळ घेतलंय। मी दोन्ही साईडनी छानपैकी खोबरं भाजून घेते। त्यानंतर आता हे खोबरं आपण थोडंसं काढून घेऊयात भाजून झाल्याच्या नंतर, आणि तव्यावर परत डाळ धने आणि आधी डाळ धने थोडं भाजून घेऊयात। मी वाटण थोडंच घेतलंय, कारण मला त्यांच्या एका जणासाठीच भाजी बनवायची होती। तुम्ही जर चिकन अर्धा किलोच आहे, तुम्हाला जर भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही यात डाळ धने वाढू शकता। आता मी हा भाजलेला काळा कांदा तेलात थोडासा परतून घेते। त्याच्यावर तुम्ही थोडी हळदही टाकू शकता, पण मी चिकन शिजायला हळद मीठ टाकलं होतं, त्यामुळं हळद नाही टाकत आहे। थोडासा तेलात फ्राय करून घेऊया, मग आपल्या चिकनच्या काळ्या भाजीला तर्री खूप छान येते। त्यामुळे आपण हा कांदा थोडासा अजून परतून घेऊयात तव्यावर तेल टाकून। तर मग आपण जे कांदा आता छान भाजून झालेला आहे, तर आपण याचं वाटण करून घेऊयात। हे वाटण करून घेतलेलं आहे, तर मी ते कढई ठेवते तापायला। कढईत आपण तेल टाकून हा मसाला तेल टाकून घेऊयात। तेल टाकल्याच्या नंतर हा मटन मसाला आणि थोडी लाल तिखट ही आपण आधी तेलात टाकून घेऊया। मसाले चांगले तेलात मिक्स करूयात। मिक्स झाल्याच्या नंतर जे आपण वाटण केलं होतं, खोबरं लसूण डाळ आणि धने आणि कांदा, हे जे वाटण हे आता आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। मध्यम गॅसवरच याला परतून घ्यायचं, जास्त फुलही नाही आणि कमीही नाही करायचं। मध्यम गॅसवर याला तेल सुटूस तर छान फ्राय करायचं। 10 मिनिटाच्या नंतर आपली गिरवी अशी दिसते परतून झाल्याच्या नंतर। अजून थोडीशी परतून घेऊयात तिला, अजून 5-10 मिनिटं भाजीला अजून छान तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता मस्त भाजीला तेल सुटलंय। यात आपण आता ते जे चिकन बॉईल केलं होतं ते टाकून घेऊयात। सगळं मसाला वगैरे सगळं मिक्स करून घेऊयात। मसाला छान मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यानंतर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घट्ट पातळ करू शकता, पण चिकनची भाजी भाकरीसोबत खायला उकळी आल्याच्या नंतर हे बघा आपली चिकनची भाजी तयार आहे। चला तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा।
अस्सल गावरान महाराष्ट्र स्टाईल चिकन रेसिपी.